नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपण जो काही जगाचा भूगोल ही सीरीज चालू केली आहे, या सीरीज मध्ये आपण 20 व्हिडिओ पाहणार आहोत आणि या 20 व्हिडिओच्या माध्यमातून 7 खंड व इतर देशांची माहिती पाहणार आहोत। यापैकी आतापर्यंत आपण इस्रायल, सौदी अरेबिया, मलेशिया, जपान, श्रीलंका, आफ्रिका इत्यादी देशांची माहिती पाहिलेली आहे। या देशांवर आधारित तुम्ही व्हिडिओ आतापर्यंत पाहिले नसाल तर पाहून घ्या। आणि आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इजिप्त या देशाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत, तेही प्रश्न उत्तराच्या माध्यमातून। तर पहिला प्रश्न असा आहे, इजिप्त हा देश कोठे आहे? इजिप्त हा देश कोठे आहे? इजिप्त हा देश आफ्रिका खंडात ईशान्य भागात असून तो एक दाट लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखला जातो। इजिप्त हा देश आफ्रिका खंडात असून ईशान्य भागात असून तो एक दाट लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखला जातो। अरेबिक भाषेत इजिप्तला काय म्हणतात? अरेबिक भाषेत इजिप्तला काय म्हणतात? तर अरेबिक भाषेत इजिप्तला मिस्र असे म्हणतात। जगप्रसिद्ध इजिप्शियन संस्कृती आफ्रिका खंडातील कोणत्या देशात नांदत होती? जगप्रसिद्ध इजिप्शियन संस्कृती आफ्रिका खंडातील कोणत्या देशात नांदत होती? तर जगप्रसिद्ध इजिप्शियन संस्कृती प्राचीन काळी इजिप्त या देशात नांदत होती। कोणत्या नदीमुळे इजिप्तच्या प्राकृतिक रचनेचे किती भाग पडले? कोणत्या नदीमुळे इजिप्तच्या प्राकृतिक रचनेचे किती भाग पडले? तर नाईल नदीमुळे इजिप्तचे प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने 2 भाग पडतात। नाईल नदीमुळे इजिप्तचे प्राकृतिक रचनेच्या दृष्टिकोनातून 2 भाग पडतात। इजिप्त हा देश कोणत्या प्रदेशात येतो? इजिप्त हा देश कोणत्या प्रदेशात येतो? तर इजिप्त हा देश उष्णकटिबंधीय वाळवंटी हवामानाच्या प्रदेशात येतो। इजिप्त हा देश उष्णकटिबंधीय वाळवंटी हवामानाच्या प्रदेशात येतो। नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात कोणती वारे वाहतात? नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात कोणती वारे वाहतात? विधान महत्त्वाचं आहे, नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात कोणती वारे वाहतात? तर खमसीन हे उष्ण व कोरडे वारे वाहतात। कुठे? नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात खमसीन हे उष्ण व कोरडे वारे वाहतात। इजिप्त देशातील प्रमुख नदी कोणती? इजिप्त देशातील प्रमुख नदी ही नाईल आहे। कोणत्या 3 शहरांच्या दरम्यान नाईलचा सुपीक त्रिभुज प्रदेश पसरलेला आहे? विधान महत्त्वाचं आहे, कोणत्या 3 शहरांच्या दरम्यान नाईलचा सुपीक त्रिभुज प्रदेश पसरला आहे? तर पोर्ट सैद, कैरो आणि अलेक्झांड्रिया। पोर्ट सैद, कैरो आणि अलेक्झांड्रिया या 3 शहरांच्या दरम्यान नाईलचा सुपीक त्रिभुज प्रदेश पसरला आहे। इजिप्तमधील प्राणी कोणते? विषारी प्राणी। इजिप्तमधील विषारी प्राणी कोणते? तर नदी किनारी इजिप्शियन कोब्रा, वायपर यांसारखे विषारी प्राणी कंसात साप आढळतात। इजिप्तमध्ये कोणत्या ठिकाणी खनिज तेलाच्या विहिरी आहेत? इजिप्तमध्ये कोणत्या ठिकाणी खनिज तेलाच्या विहिरी आहेत? तर पश्चिम वाळवंटातील कतारा, अल अमीन या ठिकाणी। आता नुसतं असं विचारलं जाऊ शकेल की कतारा आणि अल अमीन या ठिकाणी काय आहे? तर कतारा आणि अल अमीन या ठिकाणी इजिप्तमध्ये खनिज तेलाच्या विहिरी आहेत। जगातील प्रमुख देशांमध्ये इजिप्तची गणना होते, कारण जगामध्ये प्रमुख देशांमध्ये इजिप्तची गणना होते आपल्याला माहिती आहे, पण त्याचं कारण सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। तर कारण काय आहे? लांब धाग्याचा कापूस पिकवणाऱ्या जगातील प्रमुख देशांमध्ये इजिप्तची गणना होते, म्हणून जगातील प्रमुख देशांमध्ये इजिप्तची गणना होते। आता प्रमुख देशांमध्ये इजिप्तची गणना का होते? कारण लांब धाग्यांचा कापूस पिकवणाऱ्या जगातील प्रमुख देशांमध्ये इजिप्त आहे म्हणून। इजिप्तमध्ये कोणत्या धरणाच्या जलाशयात मासेमारी चालते? इजिप्तमध्ये कोणत्या धरणाच्या जलाशयात मासेमारी चालते? तर आस्वान धरणाच्या नासल जलाशयात इजिप्तमध्ये मासेमारी चालते।
आस्वान धरणाच्या नासर जलाशयात इजिप्तमध्ये मोठ्या प्रमाणावर मासेमारी चालते. इजिप्तमध्ये कोठे व कोणती मासेमारी चालते? इजिप्तमध्ये भूमध्य व तांबडा समुद्र परिसरात सागरी मासेमारी चालते. भूमध्य व तांबडा समुद्र परिसरात सागरी मासेमारी चालते. तर नाईल नदी व सरोवरांतून गोड्या पाण्यातील मासेमारी चालते. सागरी मासेमारी कुठे चालते? भूमध्य व तांबडा समुद्र परिसरात. आणि गोड्या पाण्याची मासेमारी नाईल नदी व सरोवरांतून गोड्या पाण्याची मासेमारी चालते. आता इजिप्तमधील माशांचे प्रकार, प्रत्येक देशातील माशांचे प्रकार हे वेगवेगळे आहेत. आता इजिप्तमधील माशांचे प्रकार कोणते आहेत? नाईल बल्फी, नाईल पीच, सार्डिन्स, म्युलेट इत्यादी प्रकारचे मासे येथे सापडतात. इजिप्तमधील माशांचे प्रकार कोणते आहेत? नाईल बल्फी, नाईल पीच, सार्डिन्स, म्युलेट इत्यादी प्रकारचे मासे इजिप्तमध्ये आढळतात. इजिप्तमध्ये पोलाद कारखाने कोठे आहेत? इजिप्तमध्ये पोलाद कारखाने कोठे आहेत? तर कैरो जवळील हेलवान, काफ्रा येथे आहेत. इजिप्तमधील पोलाद कारखाने कोठे? कैरो जवळील हेलवान, काफ्रा येथे आहेत. इजिप्तमधील अल कुब्रा, अल महल्ला येथे प्रामुख्याने कशाचे कारखाने आहेत? इजिप्तमधील अल कुब्रा, अल महल्ला येथे प्रामुख्याने कशाचे कारखाने आहेत? तर सुती, रेशमी, लोकरी तसेच कृत्रिम धाग्यांचे कापड तयार करणे व त्यापासून तयार कापड बनविण्याचे कारखाने आहेत. इजिप्तमधील नाईल नदीच्या मुखाजवळची कोणती प्रमुख बंदर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत? प्रश्न काय आहे? इजिप्तमधील नाईल नदीच्या मुखाजवळील कोणती प्रमुख बंदरे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत? तर पोर्ट सैद, अलेक्झांड्रिया तसेच सुएज. पोर्ट सैद, अलेक्झांड्रिया तसेच सुएज. इजिप्त काय आयात करतो? तर इजिप्त हा देश खाद्यपदार्थ, यंत्रे, विजेवर चालणारी उपकरणे, रासायनिक उत्पादने, वाहने इत्यादी आयात करतो. म्हणजे आयतं मागवतो. खाद्यपदार्थ, यंत्रे, विजेवर चालणारी उपकरणे, रासायनिक उत्पादने, वाहने इत्यादी इजिप्त आयात करतो. आता इजिप्त निर्यात काय करतो? तर खनिज तेल, त्यांची उत्पादने, सुती रेशमी कापड, तयार कपडे, गहू, खजूर तसेच फॉस्फेट. आता इजिप्त काय निर्यात करतो? खनिज तेल व त्यांची उत्पादने, सुती रेशमी कापड, तयार कपडे, गहू, खजूर तसेच फॉस्फेट. आता सिंहासारखा देह असलेले शिल्पाकृती कोणते व कोठे आहे? सिंहासारखा देह असलेली शिल्पाकृती कोणती व ते कुठे आहे? तर सिंहासारखा देह असलेली जी काही शिल्पाकृती आहे तिला स्पिंक्स असे म्हणतात आणि या शिल्पाकृती इजिप्त या देशात आहेत. आता इजिप्तमधील पर्यटने कोणती? तर पिरॅमिड, माणसाचा चेहरा व सिंहासारखा देह असलेली स्पिंक्स शिल्पाकृती, प्रचंड खांब असलेली देवळे तसेच रमणीय समुद्री किनारे. इजिप्तमधील पर्यटने कोणती? पिरॅमिड, माणसाचा चेहरा व सिंहाचा देह असलेली स्पिंक्स शिल्पाकृती तसेच प्रचंड खांब असलेली देवळे तसेच रमणीय समुद्री किनारे हे इजिप्तमधील पर्यटन आहे. इजिप्तमध्ये खिडक्यांच्या जागी काय ठेवले जाते? इजिप्तमध्ये खिडक्यांच्या जागी काय ठेवले जाते? खिडक्यांच्या जागी चौकोनी किंवा वर्तुळाकार मोकळ्या जागा ठेवल्या जातात. इजिप्तमध्ये खिडक्यांच्या जागी चौकोनी किंवा वर्तुळाकार मोकळ्या जागा ठेवल्या जातात. आता मोकळ्या जागा ठेवतात. आता तसंच आपल्या इथं शनी शिंगणापूरला कसं आहे? दरवाजे नाहीत आणि खिडक्याही नाहीत घरांना. तसंच इजिप्तमध्ये खिडक्यांच्या जागी काय ठेवलं जातं? तर इजिप्तमध्ये खिडक्यांच्या जागी चौकोनी किंवा वर्तुळाकार मोकळ्या जागा ठेवल्या जातात. इजिप्तमधील पुरुषांचा पोशाख कसा असतो? तर लुंगी किंवा पॅन्ट, त्यावर सुती कापडाचा गलबिया नावाचा लांब शर्ट, डोक्याला लांब पांढरा फेटा असा इजिप्तमधील पुरुषांचा पोशाख असतो. कसा? लुंगी किंवा पॅन्ट, त्यावर सुती कापडाचा गलबिया आता गलबिया काय आहे?
तर सुती कापडाचा लांब शर्ट आहे त्याला गलबिया असे म्हणतात व डोक्याला लांब पांढरा फेटा हा इजिप्तमधील पुरुषांचा पोशाख असतो. इजिप्तमधील लोकांची भाषा कोणती तर इजिप्तमधील लोकांची भाषा ही अरेबिक. सौदी अरेबियामधली त्यांची अरेबिक. इजिप्तमधली लोकांची भाषा अरेबिक. इजिप्तमधील लोकांचा धर्म कोणता इस्लाम. इजिप्तमधील लोकांचा धर्म कोणता इस्लाम. इजिप्तमधील लोकप्रिय खेळ कोणता फुटबॉल. इजिप्तमधील लोकप्रिय खेळ कुठला फुटबॉल. इजिप्तची राजधानी कोणती कैरो. इजिप्तची राजधानी कोणती कैरो. आता हा प्रश्न 2018च्या TETच्या पेपर 2ला विचारला गेला होता. गिझा येथील पिरॅमिड कोठे आहे. गिझा येथील पिरॅमिड कोठे आहे तर आफ्रिका खंडातील इजिप्त या देशातील कैरो या शहराजवळ गिझा येथील पिरॅमिड प्रसिद्ध आहेत. आफ्रिका खंडातील इजिप्त या देशातील कैरो या शहराजवळ गिझा येथील पिरॅमिड जग प्रसिद्ध आहेत. इजिप्तमधील नैसर्गिक बंदर कुठले. इजिप्तमधील नैसर्गिक बंदर कोणते अलेक्झांड्रिया आहे इजिप्तमधील नैसर्गिक बंदर आहे. इजिप्तमधील कोणते बंदर आशिया देशांशी होणाऱ्या जलवाहतुकीसाठी महत्त्वाचे आहे. इजिप्तमधील कोणते बंदर आशियाई देशांशी होणाऱ्या जलवाहतुकीसाठी महत्त्वाचे आहे तर पोर्ट सैद. पोर्ट सैद हे बंदर इजिप्तमधील आशियाई देशांशी होणाऱ्या व्यापारासाठी महत्त्वाचे आहे. आसवान शहराजवळ काय आहे. आसवान शहराजवळ आसवान हाय डॅम बांधला आहे. आसवान शहराजवळ आसवान हाय डॅम बांधला आहे. तर हे होते 31 प्रश्न आणि त्यावर आधारित प्रश्न उत्तर किंवा महत्त्वाचे नोट्स पॉईंट ऑब्जेक्टिव्ह जे की इजिप्तवर आधारित आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी किंवा टेट परीक्षा म्हणजे शिक्षक भरती या दृष्टिकोनातून आपण महत्त्वपूर्ण नोट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. या नोट्सचा तुम्ही आत्तापर्यंत फायदा घेतला नसेल तर ते घेऊ शकता. आता ह्या नोट्स कोणत्या कोणत्या आहेत जे की आता पहिली नोट्स आहे संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र हे 30 मार्काला आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी 30 मार्काला विचारलं जातं आणि ह्या मानसशास्त्राच्या नोट्स एकदम परिपूर्ण आहेत. ह्या नोट्सच्या बाहेर परीक्षेमध्ये प्रश्न येणार नाहीये. ह्या PDF ची किंमत आहे 551 रुपये. जर तुम्ही माझ्याकडून अगोदर मानसशास्त्राची एक PDF घेतली असेल 5 मार्काची 51 रुपयाला तर तुमच्यासाठी किंमत आहे 501 रुपये. आणि एक गोष्ट लक्षात घ्या ह्या नोट्स अशा आहेत एकदम पैसा वसूल नोट्स आहेत. ह्या नोट्स तुम्हाला नोकरी लावून देऊ शकतात. आता हे झालं मानसशास्त्र. त्यानंतर आहे आधुनिक तंत्रज्ञान जे की 3 मार्काला 2017च्या टेट परीक्षेला विचारलं गेलं होतं. म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये 3 मार्काला आधुनिक तंत्रज्ञान विचारलं गेलं होतं. आणि आता आधुनिक तंत्रज्ञान कॉम्प्युटर नोट्स किंवा माहिती संप्रेषण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या नावाने जे आधुनिक तंत्रज्ञान ओळखलं जातं ह्या नोट्सची PDF ची किंमत आहे 51 रुपये. आणि जी काही आपली जगाचा भूगोल ही 20 व्हिडिओची सिरीज चालू आहे. ह्या 20 व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 31 प्रश्न पाहत असतो. पण ह्या 31 प्रश्नाच्या व्यतिरिक्त प्रत्येक चॅप्टरमध्ये 1.5 पानाचे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आणि 20 चॅप्टर झाल्यानंतर जवळजवळ 10 ते 15 पेजची आणखी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. सर्व एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ह्या PDF मध्ये मिळून जाते. कशामध्ये जगाचा भूगोल या नोट्समध्ये. त्याची किंमत सुद्धा फक्त आहे 51 रुपये. आणि शेवटची PDF आहे 3री ते 8वीचं जुनं विज्ञान त्याची किंमत आहे 51 रुपये. आता यातील संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र आधुनिक तंत्रज्ञान जगाचा भूगोल आणि 3री ते 8वीचं जुनं विज्ञान हे 100% टेट परीक्षेसाठी उपयुक्त आहेत म्हणजे उपयुक्त आहेत. आणि त्यातल्या त्यात 3री ते 8वीचं जुनं विज्ञान आणि जगाचा भूगोल हे TET परीक्षेला आणि इतर परीक्षेसाठी सुद्धा उपयोगात्मक आहेत. आता ह्या सर्व नोट्स घ्यायच्या कशा तर खाली तुम्हाला 2 नंबर दिसत आहेत 89 99 65 38 15 99 70 96 11 44. आता हे जे 2 नंबर आहेत ह्या 2 नंबरपैकी तुम्ही कोणत्याही नंबरवर फोनपे करा गुगल पे करा. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्याच नंबरवर व्हॉट्सअपला सेंड करा आणि तुम्हाला विदिन मिनिटामध्ये PDF मिळून जाईल. आता ह्या सर्वच्या सर्व जर नोट्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते 701 रुपयामध्ये मिळून जातील. जर तुम्हाला असं सेपरेट नोट्स पाहिजे असतील तर तुम्हाला जी नोट्स पाहिजे ज्या नोट्सची PDF पाहिजे त्याची पेमेंट करा. पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करा आणि जी नोट्स पाहिजे ते सांगा तुम्हाला त्याची PDF मिळून जाईल. आणि सर्वात महत्त्वाची नोटीस किंवा सर्वात महत्त्वाची सूचना आता तुम्ही विचार करत असाल नोट्सची किंमत खूप आहे तर एकदम आहे पण खालच्या नोट्स सुद्धा एकदम कमी ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. पण आता जे मानसशास्त्राचे नोट्स आहेत ते एकदम रेअर आहेत. तशा नोट्स तुम्हाला कुठल्याही क्लासेसमध्ये 10,000 घाला 20,000 घाला
50,000 घाला मिळणार नाहीत. एकदम महत्त्वपूर्ण नोट्स आहेत, एकदम रेअर नोट्स आहेत. आता त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाची सूचना, आता तुम्ही विचार करत असाल की आम्ही 4-4 जण 10-15 जण गोळा होतो, 10-10 20-20 रुपये गोळा करतो आणि तुम्हाला सेंड करून नोट्स घेतो आणि ते नोट्स घेतल्यानंतर आम्ही बाकीच्या मित्रमैत्रिणीला शेअर करतो. तर तसं केलात तर याच्यात तुमचंच नुकसान होणार आहे. कारण ह्या ज्या काही नोट्स आहेत ह्या प्रत्येक नोट्सच्या PDF-ला आपण पासवर्ड प्रोटेक्शन दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही त्या नोट्स कुणालाही शेअर करू शकणार नाहीत. आता का शेअर करू शकणार नाहीत? आता शेअर केलं तर काय होईल? शेअर केलं तर फाईल करप्ट होऊ शकते. ती फाईल करप्ट झाल्यानंतर त्या नोट्स दिसू शकणार नाहीत. म्हणून आपण त्याला पासवर्ड प्रोटेक्शन टाकलेलं आहे. तुम्ही पैसे दिलात, पैसे देऊन तुम्ही नोट्स घेतलेला आहात, त्याचा उपयोग फक्त तुम्हीच करावा, त्यासाठी याला पासवर्ड प्रोटेक्शन दिलेलं आहे. सामाजिक बांधिलकी, सामाजिक जाणीव म्हणून तुम्ही मित्रमैत्रिणीला शेअर करत असाल तर तसं करू नका. कारण तुम्ही तुमच्या मेहनतीचे पैसे आहेत ते पैसे देऊन मला देत आहात आणि त्यानंतर मी तुम्हाला नोट्स देणार आहे. आणि त्या नोट्स जर तुम्ही असंच दुसऱ्याला शेअर केला तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. फाईल करप्ट होऊ शकते. फक्त याची एक काळजी घ्या. तुम्ही पैसे दिलात तर नोट्स तुम्हालाच मिळतील. शेअर करण्याच्या भानगडीत पडू नका. आणि आता ह्याचे झेरॉक्स निघतील का, पैसे कमी करा का, असले काही प्रश्न विचारू नका. झेरॉक्सच्या बाबतीत प्रश्न विचारायचा असेल तर डायरेक्ट कॉल करून विचारा. आणि आम्ही शेअर करणार, हे करणार, तसं करायचं असेल तर करू नका. आणि ह्या नोट्स एकदम महत्त्वाच्या आहेत, किमती आहेत. आता याच्याबद्दल आणखी कमी करा, हे करा असं काही म्हणू नका. जेवढी किंमत आहे तेवढ्याच किमतीला नोट्स भेटणार. ह्याच्यामध्ये 1 रुपयाही कमी होणार नाही. ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी ह्या नोट्स घेऊ शकता. जबरदस्ती काहीही नाही आहे. याच्यापेक्षा तुम्हाला बेटर ऑप्शन भेटला तर घेऊ शकता. पण माझं असं एकदम वैयक्तिक मत आहे, महत्त्वपूर्ण नोट्स आहेत, काही विचार न करता घेऊन टाका.